नमस्कार मित्रांनो. आपण जर त्यावेळेस फक्त टेक्निकल व्हिडिओ किंवा टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट करत असतो. आज एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं हा हेतू प्रमोशनचा वगैरे कोणताही हेतू नाही मित्रांनो. फक्त वेळात वेळ काढून ती सीरीज बघण्याचा योग आला आणि त्या सीरीज बद्दल आज बोलणार आहे. त्याच्या पाठीमागं कारण हे असं आहे की आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्या सिरीज बद्दल बोलणार आहे. सिरीजचं नाव आहे आदर्श बाल विद्यालय आणि आदर्श बाल विद्यालय जे आहे ही जी वेब सिरीज आहे के मेनन आणि बरीच सारी स्टार कास्ट आहे त्याच्यामधली जी वेब सिरीज आहे ती वेब सिरीज मी कंप्लीट केली. या वेब सिरीज बद्दलचं माझं मत जे आहे ते मी मांडतोय. मित्रांनो, जे ग्रामीण भागातली मुलं आहेत, जे ग्रामीण भागातले शिक्षक आहेत, जे जिल्हा परिषदेच्या शाळेला शिकवतात, जे माध्यमिक विद्यालयांना शिकवतात, जे गव्हर्नमेंट स्कूल आहेत स्पेशली किंवा ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या बेसिसवरती चालतात किंवा कमी वेतनावरती काम करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या प्रती असलेला जो आदर आहे तो आदर या सिरीज मधून नक्की वाढेल. मित्रांनो, ही सिरीज काय सांगते आता बरेच सारे व्हिडिओ जे आहेत ते इन्स्टा युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतायत की एवढ्या मराठी शाळा बंद पडल्या, इतक्या मराठी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावरती आहेत, पटसंख्या कमी झालेली आहे, आपली जी मुलं आहेत ती आपली मुलं इंग्रजी माध्यमांकडे वळतायत. या सगळ्यामध्ये या सगळ्या प्रश्नावरती जे आहेत या सगळ्यावरती प्रकाश जो टाकणारी ही जी वेब सिरीज ही वेब सिरीज आहे. ही वेब सिरीज बघताना अनेक वेळा तुमचे डोळे पाणावतील. तुमचं बालपण जे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल, तुम्ही त्या शाळेतून शिकलेला असाल ज्या शिक्षक गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत किंवा माध्यमिक विद्यालय आहेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या शाळेतून जर तुम्ही शिकलेला असाल तर ही वेब सिरीज नक्की तुमच्यासाठी. तुम्ही विद्यार्थी असा, शिक्षक असा किंवा कोणीही असा, ही वेब सिरीज नक्की तुम्हाला बघायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्ही ऍज अ पालक म्हणून ज्यावेळेस होणार आहात किंवा सध्या जर तुम्ही पालक असाल तरी सुद्धा ही वेब सिरीज तुम्हाला नक्की बघायला हवी. या वेब सिरीज मध्ये जर तुम्ही बघितलं तर आता मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गोल्ड मेडलिस्टचा की जे भालाफेकचा जो गोल्ड मेडलिस्ट आहे त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याला आपण बेसिक सुविधा आपल्या देशातून प्रोव्हाइड करू शकलो नव्हतो. हा त्या पाठीमागचं दुःख होतं. मित्रांनो, देश जो आहे आपला तो देश महासत्ता बनणार आहे. महासत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. पण ह्या महासत्ता बनवण्यामध्ये खूप मोठी मोठी ऑफिसर, राजकारण या सगळ्या गोष्टी नसून कुठंतरी ग्रामीण भागामध्ये शिकलेला जो युवक आहे, ग्रामीण भागामध्ये जी शिकलेली मुलं आहेत ती पुढे जाऊन देशाचं भविष्य उज्ज्वल करणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या बेसिक सोयी सुविधांसाठी शाळेला झगडावं लागतं, लढावं लागतं, या सगळ्यांची जी तळमळ आहे, शिक्षकाची जी तळमळ आहे, तुमच्या हेडमास्टरची जी तळमळ आहे, तुमच्या विषयांच्या शिक्षकांची जी तळमळ आहे, जसं इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची जी तळमळ असेल की माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी चांगलं बोलता आला पाहिजे, गणित विषयाच्या शिक्षकाची जी तळमळ आहे, त्यांचे जे स्ट्रॅटेजीज आहेत आपल्या मुलांना गुणवत्ता देण्याची किंवा गुणवत्तापूर्वक घडवण्याची, याबद्दलची कहाणी सांगणारी ही वेब सिरीज आहे. या वेब सिरीजचं प्रमोशन करणं हा माझा हेतू नाहीये. तर हेतू हा आहे की शिक्षकाप्रती असणारं तुमचं मत, शिक्षकाप्रती असणारा तुमचा आदर, शिक्षकाप्रती असणारे तुमचे विचार हे थोड्या का होईना प्रमाणात तुमचे बदलतील आणि शिक्षणाकडे बघण्याचा जो हेतू आहे, आपल्या मुलांच्या कडून ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा सुद्धा आपण किती प्रमाणात ठेवल्या पाहिजेत, मुलांना काय येतं आहे, त्याच्यामधले जे गुण आहेत ते गुण सुद्धा ओळखता यायला पाहिजेत, हे सगळं सांगणारी ही वेब सिरीज आहे. साधारण 7 ते 8 भागांची ही वेब सिरीज आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा. आदर्श बाल विद्यालय Amazon प्राईम वरती अवेलेबल आहे.